विद्यार्थी मित्रांनो, आपल्या तलाठी भरती 2026च्या तयारीसाठीच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दसंपत्ती, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार आणि समूहदर्शक शब्द यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न तलाठी भरतीच्या मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत, त्यामुळे आगामी तलाठी भरती 2026 परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर, त्यामागील कारण आणि सोपे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. तो गुन्हेगार आहे असा पोलिसांना डॅश डॅश आहे. तर इथं आपल्याला गाडीला जागा भरायची आहे. तर इथं खाली त्याचे शब्द दिलेले आहेत: संशय, प्रश्न, संभ्रम, शंका. तर ह्याचा आहे असा पोलिसांना काय होता? संशय होता. पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, तो आला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर काय सेंटेन्स दिलेला आहे त्यांनी? तो आला या वाक्यातील काय ओळखायचा उद्देश विस्तार? तर खाली पर्याय दिलेले आहेत. पर्याय कुठले आहेत बघा: तो आला, त्याच्यानंतर तो आला, यापैकी नाही. तर ह्याचं योग्य उत्तर कुठला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. तर या वाक्यामध्ये उद्देश विस्तार नाही, त्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, फळे गोड निघाली वाक्यातील विधेयपूरक ओळखा. तर काय वाक्य दिलेलं आहे ह्यांनी? फळे गोड निघाली. तर ह्या वाक्यातील काय ओळखायचं आपल्याला? विधेयपूरक ओळखायचं आहे. तर पर्याय काय दिलेले आहेत? फळे, गोड फळे, गोड फळ, गोड निघाली. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3, गोड. उद्देशाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतो आपण? विधेयपूरक म्हणतो. म्हणजे फळे कशी निघाली? तर फळे कशी निघाली? तर गोड निघाली. म्हणून काय विधेयपूरक कुठला आहे? गोड हे विधेयपूरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. दिलेल्या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा. तर इथं काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये शब्द कुठला दिलेला आहे? इथं थर्ड. तर ह्याच्यामध्ये पर्याय बघा कुठले आहेत? गार, किनारा, आघात, गर्दी. तर थर्डचं ह्याचं पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर एखादी वस्तू आपटल्यामुळे किंवा पडल्यामुळे निर्माण होणारा आवाज किंवा आघात सूचित करणारा शब्द म्हणजे कुठला आहे? ध्वनार्थ शब्द म्हणतो. मग थर्ड आवाज कधी येतो? आघात झाल्यानंतर. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 5, तर उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत? तर 2 शब्द दिले आहेत. एक कुठला आहे? उद्देश आणि दुसरा कुठला? विधेय. हे कशाचे घटक आहेत? शब्दाचे घटक आहेत, वाक्याचे, भाषेचे आणि अर्थाचे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाक्यांचे. तर वाक्याचे 2 प्रमुख घटक म्हणजे उद्देश आणि विधेय. फॉर एक्झाम्पल, राम शाळेत गेला. तर उद्देश कुठला आहे याच्यामध्ये? राम. आणि विधेय कुठला आहे? शाळेत गेला. म्हणून वाक्यांचे हे काय घटक आहेत? खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? अर्जुनाने माशाला बाण मारला. तर हे बघा कुठले दिलेले आहेत? बाण मारिला अर्जुनाने माशाला. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, माशाला. प्रश्न क्रमांक 7, पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. हे विधान कोणत्या प्रकारात आहे? काय विधान दिलेलं बघा त्यांनी? पानिपतावर 1.25 लाख बांगड्या फुटल्या. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? अभिधा, व्यंजना, निरूढा, लक्षणा. तर ह्याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4, लक्षणा. तर येथे बांगड्या म्हणजे काय? प्रत्यक्ष बांगड्या नाही, तर काय बांगड्या घालणारे स्त्रिया. म्हणजे जिथं ते सैनिक लढले त्या सैनिकांच्या पत्नी आपण म्हणू शकतो ते स्त्रिया, असा अप्रत्यक्ष अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे मुख्य अर्थ सोडून काय झाले? संबंधित अर्थ घेतला जातो. म्हणून अशा वेळेस काय म्हणतो आपण? लक्षणा शब्दशक्ती म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. या वाक्यातील शब्दशक्ती कोणती ते सांगा. काय वाक्य दिलेलं आहे बघा? समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. तर पर्याय कुठले दिले बघा? व्यंगार्थ, व्यंजना, वाचार्थ आणि संकेतार्थ. तर ह्याचं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. तर येथे साप या शब्दाचा काय प्रत्यक्ष अर्थ सर्प असा नसून काय आहे? तर दुष्ट किंवा वाईट व्यक्ती जे आहेत समाजामध्ये, तर त्यांच्याविषयी इथं बोललं जात आहे. तर असा अर्थ इथं सूचित होतो. त्यामुळे काय व्यंजन आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, गोरगरिबांचे रक्त शोषणारे या जळवा वेचून काढल्या पाहिजेत. तर जळवा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? तर इथं पर्याय दिलेले आहेत: वाक्यार्थ, व्यंगार्थ, लक्ष्यार्थ आणि सरलार्थ. तर इथे जळवा म्हणजे काय? प्रत्यक्ष रक्त शोषणारे प्राणी नव्हे, तर गरिबांचे शोषण करणारे जे लोक आहेत असा त्यांचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, लक्षार्थ. प्रश्न क्रमांक 10, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यात अलंकार शोधा. तर पर्याय बघा कुठले दिले आहेत? अतिशयोक्ती, अनुप्रास अलंकार, दृष्टांत अलंकार आणि उपमा अलंकार. तर याच्यामध्ये काय आहे? माया आणि आबाळ कशाची साम्य दाखवलेले आहे? माया आणि आबाळागत माया म्हणजे माया आणि आभाळ यांच्यामध्ये काय साम्य दाखवले आहे. आणि गत हा काय? त्याचा गत हा काय आहे? तर गत हा साम्यवाचक शब्द आहे, त्यामुळे उपमा अलंकार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी, वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे. तर याचं काय सांगितलेलं त्यांनी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? संसदेय, अनन्वय, अपनवती आणि अर्थान्वन्यास. तर याचं पर्याय कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, संसदेय. तर उपमेय नेमके काय आहे याबद्दल संशय निर्माण होतो, त्यामुळे काय आपण ह्याला संसदेय अलंकार असे म्हणतो.
तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णलेले असते असे अलंकाराला आपण काय म्हणतो, उपमेय हे जणू काय उपमानच आहे. तर असे ज्यावेळेस वर्णन केले असताना त्या आपण काय म्हणतो उत्प्रेक्ष अलंकार. तर उपमेय आणि उपमान यांच्यात भेद न ठेवता उपमेय म्हणजेच उपमान असे वर्णन केले जाते तेव्हा कुठला अलंकार होतो, उत्प्रेक्ष अलंकार. प्रश्न क्रमांक 13, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारातील घटक कोणता? तर कशाला अधोरेखित केलेला आहे, इथं अक्षर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर या शब्दाचा अलंकारातील घटक कोणता असं विचारलेले आहे. मग बघा कुठले पर्याय आहेत, उपमान, उपमेय, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपमेय. तर ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक म्हणजे काय, उपमेय होय. प्रश्न क्रमांक 14, आईसारखी आईच अलंकार ओळखा. तर दृष्टांत अलंकार, श्लेष अलंकार, रूपक अलंकार, अनन्वय अलंकार. तर काय इथं दिलेलं आहे वाक्य, आईसारखी आईच म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची तुलना करण्यासाठी तिच्यासारखे दुसरे काही नसून तीच तिची उपमा होते तेव्हा कुठला अलंकार होतो, अनन्वय अलंकार. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते. या अलंकाराला काय म्हणतात? शिडीप्रमाणे एखादी कल्पना काय करतात, चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते अशा अलंकाराला काय म्हणतो? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, सार. तर कल्पना किंवा वर्णन क्रमाने वाढत किंवा कमी होत जाते तर त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सार अलंकार म्हणतो. प्रश्न क्रमांक 16, जो अंबरी उफाळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुवरी डागव आहे. या पंक्तीमधील अलंकार कोणता असं विचारलेला आहे. त्याचे पर्याय बघा, अतिशयोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, स्वभावोक्ती अलंकार आणि संसदीय अलंकार. तर इथं काय येतं? पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, अतिशयोक्ती अलंकार. तर घोड्याच्या खुराचा म्हणजे इथं काय दिलेला आघात चंद्रावर डाग निर्माण करतो. जो अंबरी उफाळता खूर, घोड्याचा खूर इथं आहे तर त्याचं काय दिलेलं आहे की आघात, खुराचा आघात कशावर होतो? चंद्रावर. आणि तो काय करतो? डाग निर्माण करतो. चंद्रमा निज तनुवरी डागव आहे, डाग निर्माण करतो असे कल्पनेत सांगितलेले आहे. आणि प्रत्यक्षात हे काय अशक्य गोष्ट आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, आपण कुठला म्हणतो? अतिशयोक्ती अलंकार. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? तर मिळालेला नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे. तर कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यानं विंदा करंदीकर यांना पण मिळालेला आहे, भालचंद्र नेमाडे यांना पण मिळालेला आहे. तर कुणाला मिळालेला नाही? पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे हे यांना काय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. यातील अलंकार ओळखा. तर कुठला अलंकार आहे याच्यामध्ये बघू आपण, रूपक अलंकार, उपमा अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार, श्लेष अलंकार. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, चेतना गुणोक्ती अलंकार. निर्जीव चाफा, चाफा कसा आहे? हा निर्जीव आहे. याला बोलणे, चालणे, खंत करणे असं काय दिलेलं आहे? गुण, मानवी गुण दिलेले आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो? चेतना गुणोक्ती अलंकार म्हणतो. प्रश्न क्रमांक 19, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. काय दिलेलं आहे? खालील वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर ह्या वाक्यातील अलंकार ओळखायला सांगितलेला आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. तर अलंकाराची नावं कुठली कुठली आहेत बघा, व्यतिरेक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, अनन्वय अलंकार आणि दृष्टांत अलंकार. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, व्यतिरेक अलंकार. तर येथे काय केले, देवाचे नाम अमृतापेक्षाही काय आहे? अधिक गोड आहे असे सांगितले आहे. उपमानापेक्षा काय येतं? उपमेय श्रेष्ठ ठरले आहे म्हणून हा व्यतिरेक अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 21, आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखा. तर याचं काय दिलेलं आहे? पर्याय बघा, उद्गारवाचक चिन्ह, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह आणि अपसरण चिन्ह. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर आनंद, आश्चर्य, दुःख, क्रोध, उद्गार इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी कुठला वापरतात? उद्गारवाचक चिन्ह वापरतात. क्रमांक 22, तर उपसर्ग जोडून झालेला शब्द ओळखा. तर ह्याच्यामध्ये शब्द दिले आहेत, कानन, स्वल्प, रक्षक, निष्पाप. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निष्पाप. तर निष्पाप म्हणजे काय? नि अधिक पाप म्हणजे निष्पाप. नि हा काय? उपसर्ग आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, विरामचिन्हाचा वापर करताना संयोग चिन्हाचा वापर करण्यात येतो. तर तो का करण्यात येतो? तिथं दिलेलं आहे कारण. अ मध्ये काय दिलं? 2 शब्द जोडताना. ब मध्ये संबोधनाकरिता वापर केला जातो. क मध्ये दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी केला जातो. आणि ड ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास केला जातो. तर पर्याय कुठले आहेत बघा, ब बरोबर, ब, ड बरोबर, अ, ब बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे? अ आणि ड बरोबर. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर संयोग चिन्हाचा वापर कशासाठी केला जातो? तर अ म्हणजे काय? 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. आणि ड म्हणजे काय? ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. तर या साठी आपल्याला हा वापर केला जातो संयोग चिन्हाचा. प्रश्न क्रमांक 25, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? एखाद्या वाक्याच्या शेवटी आपल्याला काय करायचं? तपशील द्यायचा आहे. तर त्यावेळेस कुठलं विरामचिन्ह वापरतो आपण? अर्धविराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह आणि अपूर्ण विराम. याचं काय? पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे.
तर एखाद्या विधानानंतर त्याचा तपशील किंवा उदाहरण किंवा यादी देणार असल्यास अपूर्णविराम वापरतात. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं मला 3 गोष्टी आवडतात, तर त्याच्या पुढे काय लिहितो मग आपण अपूर्णविराम म्हणजे काय 2 डॉट असे देतो आणि त्याच्या पुढे लिहितो की वाचन, लेखन आणि प्रवास या 3 गोष्टी मला आवडतात. प्रश्न क्रमांक 26. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला काय म्हणतात? पर्याय बघा गती, मती, यती, रती. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यती. तर छंदबद्ध काव्यात चरण म्हणताना ठराविक ठिकाणी घेतलेला विराम म्हणजे काय? यती. प्रश्न क्रमांक 27. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयवांनी जोडलेली असताना डॅश डॅश काय वापरतात? तर अर्धविराम, स्वल्पविराम, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये काय अपूर्णविराम आणि संयोग चिन्हे. तर याचं योग्य उत्तर काय? स्वल्पविराम वापरतो आम्ही. आपण काय करतो? स्वल्पविराम वापरतो. 2 छोटी वाक्य उभयान्वयी अवयवांनी जोडलेली असतात त्यावेळेस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? 2 शब्द आपल्याला जोडायचे आहेत. तर त्यावेळेस कुठली विरामचिन्ह आपण वापरतो? तर पर्याय बघा कुठले दिले? योग्य चिन्ह, संयोग चिन्ह, अपूर्णविराम आणि अर्धविराम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयोग चिन्ह. तर 2 शब्द किंवा शब्द समूह जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो. तर संयोग चिन्ह म्हणजे हे असं डॅश सारखं. प्रश्न क्रमांक 29. मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? कुठला शब्द दिलाय त्यांनी? मंदिर. पर्याय बघा काय दिले? साधित शब्द, सिद्ध शब्द, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तर याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे तत्सम शब्द. संस्कृतमधील मंदिर हा शब्द मराठीत जवळजवळ त्याच स्वरूपात आला आहे म्हणून तत्सम शब्द आपण त्याला म्हणतो. प्रश्न क्रमांक 30. तर मदत मिळवण्यासाठी तो घरघर फिरला. तर या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा. तर घरघरला इथं अधोरेखित केलेला आहे. तर या शब्दाचा काय अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. तर पर्याय 1 मध्ये काय दिलेलं आहे? अंशाभ्यस्त शब्द, 2 मध्ये अनुकरणवाचक शब्द, 3 मध्ये पूर्णाभ्यस्त शब्द आणि 4 प्रत्यय घटित शब्द. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 पूर्णाभ्यस्त शब्द. तर एकच शब्द जसाच्या तसा पुन्हा येतो तेव्हा काय म्हणतो आपण? पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो. म्हणजे इथं कुठला दिलेला आहे? घरघर. म्हणजे एकच शब्द काय झालेला आहे? तसाच परत पुन्हा आलेला आहे म्हणून आपण त्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय आपण निवडलेला आहे पूर्णाभ्यस्त शब्द. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर कुठले शब्द दिलेत बघा? शांता शेळके, आरती प्रभू, अरुणा ढेरे, इंदिरा संत. तर ह्याचं उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 आरती प्रभू. तर हे तर काय दिलेलं? आरती प्रभू हे काय स्त्री कवयित्री नसून ती काय तो काय पुरुष आहे. त्याचं नाव आरती जरी असेल तर तो काय पुरुष लेखक आहे, कवी आहे. तर त्याचे पूर्ण नाव काय? चिंतामणी त्र्यंबक खानोलकर असं त्याचं नाव आहे. म्हणून हे बाकीचे काय आहेत? स्त्री कवी आहेत आणि हे आरती प्रभू काय हा पुरुष कवी आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 32. डेप्युटेशन या शब्दाचा खालीलपैकी पारिभाषिक शब्द कोणता? पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? बदली, प्रतिनियुक्ती, पदावनत आणि यापैकी नाही. तर याचं कुठलं उत्तर आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे प्रतिनियुक्ती. तर एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पदावरून किंवा कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात ठराविक कालावधीसाठी काम करण्यास पाठवले जाते त्याला आपण काय म्हणतो? डेप्युटेशन म्हणजेच काय? प्रतिनियुक्ती. प्रश्न क्रमांक 33. धोंडा कुठला शब्द दिलेला आहे? तर धोंडा हा शब्द सिद्धीतील खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? खाली शब्द दिलेत: देशी शब्द, परभाषीय शब्द, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द. तर याचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 1 देशी शब्द. तर मराठीत प्राचीन काळापासून रूढ असलेले आणि संस्कृत किंवा परकीय भाषेतून थेट आलेले नसलेले शब्द म्हणजे शब्द बाहेरून आलेले नाहीत असे शब्द आपण त्याला काय म्हणतो? देशी शब्द. म्हणून धोंडा काय आहे? हा आपलाच शब्द आहे, देशी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 34. सौदागर हा शब्द खालीपैकी कोणत्या परदेशी भाषेतून आला आहे? कुठला शब्द दिलाय त्यांनी? सौदागर. पर्याय कुठले दिलेत बघा? इंग्रजी, पोर्तुगीज, फारसी आणि अरबी. तर कुठल्या परदेशी भाषेतून आला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे फारसी भाषेतून. प्रश्न क्रमांक 35. दगडबिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? कुठला शब्द दिलाय त्यांनी? दगडबिगड. तर पर्याय बघा: अभ्यस्त शब्द, सामासिक शब्द, प्रत्यय साधित शब्द आणि पूर्णांकित शब्द. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे अभ्यस्त शब्द. तर समान किंवा संबंधित शब्दाची पुनरुक्ती किंवा जोड करून बनलेला शब्द म्हणजे अभ्यस्त शब्द होतो. दगडबिगड. तर याच्यामध्ये द आणि ब मध्ये थोडा चेंज आहे, बाकीचं तसंच आहे, त्यामुळं हा कुठला आहे? अभ्यस्त शब्द. प्रश्न क्रमांक 36. आमरण या शब्दाच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान संपूर्ण बरोबर आहे? आमरण या शब्दाच्या संदर्भात. तर पहिला पर्याय काय दिलेला आहे? आमरण हा तत्सम शब्द आहे. दुसरा पर्याय आमरण हा तत्सम आणि उपसर्ग घटित शब्द आहे. पर्याय क्रमांक 3 आमरण हा तत्सम, उपसर्ग घटित आणि समास घटित शब्द आहे. आणि पर्याय क्रमांक 4 वरील तिन्ही विधाने चूक आहेत. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आमरण हा काय? तत्सम शब्द आहे. त्याच्यानंतर उपसर्ग घटित आहे आणि समास घटित पण आहे. म्हणजे आ प्लस मरण म्हणजे आमरण. आ हा काय? उपसर्ग आहे, संस्कृतमधून आलेला असल्याने तत्सम आहे आणि मरणापर्यंत असा अर्थ व्यक्त होतो म्हणून समास घटित आहे. प्रश्न क्रमांक 37. खाली अ व ब गटातील कोणती जोडी सुसंगत आहे ते पर्याय उत्तरातून शोधा. तत्सम यथामती, तद्भव दूध, देशी कंडक्टर, परकीय झोप.
तर याच्यामध्ये पर्याय बघा कुठले दिले आहेत, क आणि ब, ब आणि अ, ड आणि अ आणि अ आणि क. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि अ. ब आणि क ची काय ची ब आणि अ ची जोडी काय सुसंगत आहे असं आपण म्हणू शकतो. तत्सम यथामती आणि तद्भव दूध हे काय सुसंगत जोडी आहे. प्रश्न क्रमांक 38 खालीपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? जो फारसी भाषेतून आलाय पण मराठी भाषेमध्ये तो रूढ झाला आहे. तर पर्याय बघा इनाम, पगार, पेशवा, फाईल. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक पेशवा. तर पेशवा हे काय फारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे आणि इथंच रूढ झालेला आहे. प्रश्न क्रमांक 39 अद्री या शब्दासाठी समानार्थी शब्दाचा शब्द पर्यायातून निवडायचा आपल्याला. अद्री. तर पर्याय बघा पृथ्वी, गिरिधर, शहर, पर्वत. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 पर्वत. तर अद्री म्हणजे काय पर्वत, डोंगर असं त्याचे समानार्थी शब्द होतात. प्रश्न क्रमांक 40 शांत या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. तर शांतचा समानार्थी शब्द खालील पर्यायामध्ये आपल्याला आहे आणि तो शोधायचा आहे. कुठले पर्याय बघा नीरव, निवळ, निर्मळ, निखळ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 नीरव. तर नीरव म्हणजे काय? शांत, आवाज नसलेले, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा म्हणले. नसणारा शब्द कुठला आहे? समानार्थी शब्द नसणारा मिलिंदचा. तर पर्याय बघा कुठले दिलेत? भ्रमर, अली, भुंगा, अभ्री. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 अभ्री. तर मिलिंद म्हणजे काय? भ्रमर, भुंगा, अली, अभ्री हा या अर्थाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 42 नमस्कार या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही असं विचारलेलं आहे. नमस्कार या शब्दाचा कुठला समानार्थी शब्द नाही? तर पर्याय बघा कुठले दिलेत? अभिवादन, वंदन, प्राणिपात तर आणि मोद. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे मोद. तर अभिवादन, वंदन आणि प्राणिपात हे काय समानार्थी शब्द आहेत नमस्कारचे. पण ह्यांनी काय विचारले समानार्थी शब्द नाही. तर कुठला नाही? पर्याय क्रमांक 4 नाही मोद. मोद म्हणजे काय? आनंद. त्यामुळे तो समानार्थी शब्द नाही नमस्कारचा. प्रश्न क्रमांक 43 वीज या शब्दाचा खालीपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? आता सेम क्वेश्चन विचारलेला आहे फक्त शब्द दुसरा दिलेला आहे वीज. तर वीजचा काय समानार्थी शब्द काय? वीजचा चपला आहे समानार्थी शब्द वीजचं. त्याच्यानंतर काय? सौदामिनी आहे. त्याच्यानंतर काय? तडित हे पण आहे. मग नाही कुठलं? पर्याय क्रमांक 3 चंद्रिका. चंद्रिका म्हणजे काय? चंद्रप्रकाश, म्हणून हा काय वीजचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 44 मिलिंद या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कुठला सांगा मिलिंद शब्दाचा. तर पर्याय क्रमांक कुठले आहेत बघा भ्रमर, अली, भुंगा, अबी. तर त्याचं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे अबी. प्रश्न क्रमांक 45 खालील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता? कुठला शब्द दिलेला आहे त्यांनी? वारा. तर याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा या पर्यायामधून. पर्याय क्रमांक 1 आहे अंबर, 2 सलील, 3 अनल आणि पवन 4. तर ह्याचे पर्याय कुठले आहेत? पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. वारा, वायू, पवन आणि अनिल हे काय समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 47 चपला या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चपला या शब्दाचा समानार्थी शब्द काय? यातना, वसुंधरा, लता, सौदामिनी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 सौदामिनी. तर चपला म्हणजे काय? वीज, सौदामिनी, तडित, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर गॅजेट या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता? गॅजेट या शब्दाचा मराठी समानार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न पर्याय कुठले दिले बघा दिनदर्शिका, हस्तपुस्तिका, राजपत्र आणि अर्थसंकल्प. तर याचं काय? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे राजपत्र. तर शासनाच्या अधिकृत घोषणा किंवा अधिसूचना प्रसिद्ध करणाऱ्या अधिकृत प्रकाशनाला काय म्हणतो? राजपत्र म्हणजेच काय? गॅजेट म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 49 खोंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर पर्याय कुठले दिले बघा खोंडी, खोंडीन, गाय, कालवड. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 ताज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कुठला शब्द दिला आहे? ताज्य. तर पर्याय बघा आद्य, मंदी, निंद्य, ग्राह्य. तर याचे योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 4 ग्राह्य. ताज्य म्हणजे काय? टाकून देण्यास योग्य आणि ग्राह्य म्हणजे काय? स्वीकारण्यास योग्य. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 51 रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय रूप या शब्दाचा. तर पर्याय बघा रंगरूप, बेरूप, सुरूप आणि स्वरूप. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? बेरूप. पर्याय क्रमांक 2. तर रूप म्हणजे काय? सुंदर किंवा ठराविक आकार किंवा स्वरूप आणि बेरूप म्हणजे काय? रूप नसलेले. प्रश्न क्रमांक 52 स्तुती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर पर्याय बघा कुठले? स्तवन, प्रार्थना, निंदा आणि स्तोत्र. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 3 निंदा. तर स्तुती म्हणजे काय? प्रशंसा करणे आणि निंदा म्हणजे काय? दुर्गुण सांगणे, एखाद्यावर दोष लावणे, आरोप करणे. तर स्तुतीच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? निंदा. प्रश्न क्रमांक 3 आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे आमंत्रित. प्रश्न क्रमांक 54 विरुद्धार्थी शब्द ओळखा. कुठला शब्द दिलाय? निरभ्र. निरभ्र याचा विरुद्धार्थी शब्द. पर्याय बघा अभ्र, अंबर, सौरभ, अर्धाच्छादित. तर याचं योग्य उत्तर कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 अर्धाच्छादित. तर निरभ्र म्हणजे काय? ढग नसलेले आकाश आणि अर्धाच्छादित म्हणजे काय? ढगाने झाकलेले आकाश. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 55
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. तर पर्याय बघा, सम्मुख, उन्मुख, विमुख आणि दुर्मुख. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 उन्मुख. तर अधोमुख म्हणजे खाली तोंड असलेला आणि उन्मुख म्हणजे एखाद्या दिशेकडे किंवा वरच्या दिशेने तोंड केलेला. प्रश्न क्रमांक 56 कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर पर्याय बघा कुठले दिलेत? कंजूष, उधळ्या, खडक आणि काटकसरी. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 उधळ्या. तर कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उधळ्या आहे. कृपण म्हणजे काय? अत्यंत कंजूस. आणि उधळ्या म्हणजे काय? पैसा भरमसाठ खर्च करणारा. प्रश्न क्रमांक 57 विदुर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द सांगा किंवा कोणता आहे ते विचारलंय. पर्याय क्रमांक 1 बघा, विदुषी, विदुरीन, सद्वा आणि विधवा. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. तर विदुर म्हणजे काय? पत्नीचे निधन झालेला पुरुष आणि विधवा म्हणजे काय? पतीचे निधन झालेली स्त्री. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला? पर्याय बघा, परमार्थिक, नैतिक, आध्यात्मिक आणि सनातनी. तर भौतिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? आध्यात्मिक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59 व्याख्याता विषय सोडून बोलला या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर व्याख्याता जर विषय सोडून बोलला असेल तर कुठला येईल? विषयांतर, अप्रस्तुत, अहेतुक, असंगत. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, विषयांतर. समोर दिलेल्या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. तर इथं काय शब्द दिलाय? जमदग्नी. जमदग्नी. तर ह्याचं काय? साधू माणूस, शांत माणूस, खूप रागीट माणूस. तर याचा पर्याय कुठला आहे? पर्याय क्रमांक 4 म्हणजे काय? खूप रागीट माणूस. तर पुराणातील जमदग्नी ऋषीच्या क्रोधी स्वभावाच्या संदर्भामुळे जमदग्नी हा शब्द अतिशय रागीट व्यक्तीसाठी अलंकाररित्या वापरला जातो. प्रश्न क्रमांक 61 तर काय इथं काय करायचं आहे? रिकाम्या जागी काय करायचं? योग्य शब्द आपल्याला भरायला सांगितलाय त्यांनी आणि तो काय? जोड शब्द पूर्ण करा असं सांगितलंय. हा जोड शब्द आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर प्रश्न काय? स्थावर आणि त्याचा जोड शब्द आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर स्थावर जमीन म्हणतो आपण का स्थावर जंगम का स्थावर स्थिर का स्थावर जुमला? तर आपल्याला लगेच समजून येईल की स्थावर जंगम असं आपण म्हणतो. तर स्थावर म्हणजे काय? एका ठिकाणी स्थिर असलेली मालमत्ता आणि जंगम म्हणजे काय? हलवता येणारी मालमत्ता. प्रश्न क्रमांक 62 व्रत त्याचा जोड शब्द काय? व्रत उपास, व्रत वैकल्य, व्रत वसा, व्रत पद. तर कुठलंही व्रत वैकल्य आपण म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 डॅश डॅश अडका. तर आपण काय म्हणतो? पैसा अडका, रडका अडका, तडका अडका का अड अडका? तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर सापडलेलं आहे, पैसा अडका. तर पैसा अडका हा रूढ शब्दसमूह आहे. अर्थ म्हणून त्याचा काय? पैसा धन असं होतो. प्रश्न क्रमांक 64 तर काय होईल त्याचं? डॅश डॅश कौतुक, गोड कौतुक, सत्कार कौतुक, कोड कौतुक, कमान कौतुक. तर ह्याचं काय येईल? पर्याय क्रमांक 3 कोड कौतुक आपण म्हणतो. तर कोड कौतुक म्हणजे काय? लाडकीपणा किंवा अतिशय कौतुक करणे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 65 त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ. तर त्राटिका या शब्दाचा अर्थ काय? कजाक स्त्री, वात्रट स्त्री, गुणी स्त्री, दुर्वर्तनी स्त्री. तर ह्याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्राटिका म्हणजे काय? कजाक स्त्री. कजाक म्हणजे काय? भांडखोर किंवा तापट स्त्री. त्यासाठी त्राटिका हा शब्द वापरला जातो. प्रश्न क्रमांक 66 भाकड कथा. काय शब्द दिला आहे त्यांनी? भाकड कथा. या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ असणारा पर्याय कोणता? तर पर्याय बघा, निरर्थक गोष्ट, लांब लचक भाषण, कंटाळवाणी बडबड आणि गप्पा गोष्टी. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. भाकड कथा म्हणजे काय? अर्थहीन, काल्पनिक किंवा निरर्थक गोष्ट करणे. प्रश्न क्रमांक 67 पांढरा परीस अलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा. पांढरा परीस म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 1 काय दिलेलं? गुणी पण दुर्लक्षित, चपळ, लबाड यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. पांढरा परीस म्हणजे काय? तर लबाड माणूस. प्रश्न क्रमांक 68 अकलेचा कांदा या अलंकारिक शब्दाचा अर्थ. तर पर्याय बघा कुठले दिलेले आहेत? अतिशय श्रीमंत, अतिशय बुद्धिमान, अतिशय उदार माणूस आणि अतिशय मंद बुद्धीचा. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. अकलेचा कांदा हा उपरोधिक शब्दप्रयोग आहे. याचा अर्थ काय होतो? बुद्धी कमी असलेला म्हणजे मंद बुद्धीचा माणूस. लढण्याची इच्छा असणारा यासाठी योग्य शब्द ओळखा. तर लढण्याची इच्छा असणार काय? सैनिक, युद्धकंदन, युवस्तू आणि युद्ध निपुण. तर याचं पर्याय नंबर कुठला आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे, युवस्तू. तर युद्ध करण्याची किंवा लढण्याची इच्छा असलेला. प्रश्न क्रमांक 70 एका आईच्या पोटी ज्याचा जन्म झाला आहे असे. तर त्याला काय म्हणतो आपण? सदोहर, आप्तेष्ट, गणगोत, आप्तसुखीय. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचे योग्य उत्तर आहे, सदोहर. तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले भाऊ बहीण म्हणजे काय? सहोदर. प्रश्न क्रमांक 71 मन व तिचा अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर इकडे मन दिलेली आहे आणि ह्या बाजूला तिचा अर्थ दिलेला आहे त्या मनीचा. तर चुकीची जोडी कुठली ते ओळखायची आहे. तर पहिली मन काय बघा? आले अंगावर घेतले शिंगावर. तर काय त्याचा अर्थ काय दिला आहे ह्यांनी? आपलाच दोष लक्षात न येणे. दुसरी मन काय दिले? कुडी तशी पुडी म्हणजे देहाप्रमाणे आकार. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय? पय दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा. थोड्या फायद्यासाठी काय? खूप कष्ट घेणे किंवा करणे. पर्याय क्रमांक 4 केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. अत्यंत दरिद्री अवस्था. तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत की पहिलाच पर्याय आहे तो चुकीचा दिलेला आहे, चुकीची जोडी दिलेली आहे. आले अंगावर घेतले शिंगावर याचा अर्थ काय होतो? की स्वतःहून संकट ओढवून घेणे असा होतो.
दिलेला अर्थ शिंगावर म्हणजे आपलाच दोष लक्षात न येणे ही काय चुकीची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 72 मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा. जो मागून जन्मलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? अग्रज, अपूर्व, अनुज, अष्टावधानी. तर याचं पर्याय नंबर 3 मध्ये उत्तर आहे अनुज. तर अनुज म्हणजे काय? नंतर जन्मलेला धाकटा भाऊ किंवा धाकटी बहीण. आणि अग्रज म्हणजे काय? हे पर्याय क्रमांक 1 मधला जो अग्रज आहे त्याचं मिनिंग काय आहे की आधी जन्मलेला म्हणजे मोठा भाऊ, थोरला भाऊ. हे तुम्हाला फरक लक्षात ठेवा तुम्ही, ह्याच्यावरती क्वेश्चन हमखास येतो. प्रश्न क्रमांक 73 धारवाडी काटा म्हणजे काय? तर त्याचे पर्याय बघा. धार वाढवून आणलेला वजन काटा, पायात बोचलेला विशिष्ट काटा, बिनचूक वजन काटा आणि कान टोचण्याचे एक साधन. तर पर्याय क्रमांक 3 काय? धारवाडी काटा म्हणजे काय? बिनचूक वजन काटा, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही असा. तर धारवाडी काटा हा अचूक आणि वजन करणारा काटा या अर्थाने तो रूढ आहे, म्हणून आपण काय म्हणतो? धारवाडी काटा. प्रश्न क्रमांक 74 पिकत घातलेल्या आंब्याची काय असते? घड, आडी, राई, जाळी. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आंबे पिकवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने रचून ठेवलेली ढीग, रचून ठेवलेला जो ढीग असतो त्याला आपण काय म्हणतो? आडी म्हणतो. प्रश्न क्रमांक 75 केलेले उपकार जाणणारा यासाठी समूह शब्द कोणता आहे? तर पर्याय बघा कुठला आहे? केलेले उपकार जो जाणणारा आहे तो कृतज्ञ म्हणतो का, कृतघ्न म्हणतो का, कर्तव्य परामुख म्हणतो का, यापैकी नाही. तर कृतज्ञ म्हणजे काय? उपकारांची जाणीव ठेवणारा. आणि कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार न मानणारा किंवा ते विसरून जाणारा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे ह्याचे उत्तर आहे की केलेले उपकार जाणणारा म्हणजे काय? कृतज्ञ आहे. क्रमांक 76 दगडावर केलेले कोरे काम या शब्दसमूहासाठी एक सुयोग्य शब्द सुचवा. दगडावर केलेले कोरे काम. तर पर्याय कुठले दिलेत बघा? शिलालेख, शिल्प, शिलान्यास आणि शिलास्तंभ. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे? पर्याय क्रमांक 2 शिल्प. तर दगड, धातू इत्यादीवर कोरीव पद्धतीने काम तयार केलेली कलाकृती म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणतो? शिल्प म्हणतो. आता शेवटचा प्रश्न बघतोय आपण. प्रश्न क्रमांक 77 धर्मार्थ मोफत जेवण वाटणे. ह्याचा अर्थ काय? आपल्याला पर्याय दिलेत. खानावळ, भिक्षागृह, अन्नछत्र आणि धर्मशाळा. तर याचं योग्य उत्तर काय? अन्नछत्र. धर्मार्थ मोफत जेवण म्हणजे काय? गरजू लोकांना मोफत अन्न किंवा जेवण दिले जाते त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण? अन्नछत्र असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे मराठीचे प्रश्न आणि त्यांचे सविस्तर स्पष्टीकरण पाहिले. या प्रश्नामधून शब्द संपत्ती, म्हणी, अलंकारिक शब्द, समूहदर्शक शब्द आणि एक शब्द या घटकांची चांगली तयारी होण्याची मदत होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारे तलाठी भरती 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न किंवा सराव व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या तलाठी भरती 2026 च्या तयारीसाठी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.